समर्थ हंस महाराज योग हा महापुरुष राजयोग हा कधी आपण ऐकला आहे का? गुरु बृहस्पती हा राजयोग तयार करतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा हा तयार होतो तेव्हा ती व्यक्ती अध्यात्म आणि ज्योतिषा क्षेत्रात खूप मोठं नाव कमावते आणि त्याच्या हातामध्ये पैसा खेळतो, असा हा राजयोग असतो. तर हा तयार कसा होतो? तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह लग्नाच्या वा चंद्राच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या अथवा 10व्या भावामध्ये असतो, तेव्हा कर्क, धनु आणि मीन राशीमध्ये हा असतो, तेव्हा हा हंसयोग येतो. आणि म्हणून गुरु बृहस्पतीचा योग जुळून आल्यास व्यक्तीला पूर्ण फळाची प्राप्ती होते. तर हे अधिक मजबूत असतात, बळ देतं. तर आता ह्या व्यक्ती ज्या असतात ह्या खूप धार्मिक असतात, आकर्षक असतात, स्वभावाने सरळ असतात, सुशील असतात, देवावर पूर्ण विश्वास असतो आणि त्याच्यामुळे त्यांना धार्मिक संस्था समाजामध्ये खूप काम मिळतं. कुंडलीत हंस राजयोग असेल तर अशा व्यक्तींकडे खूप पैसा आणि संपत्ती असते, त्यांना कशाची कमतरता नसते. पैशांच्या राशी यांच्याकडे असतात. त्याचप्रमाणे प्राध्यापक, शिक्षकसुद्धा हे असतात. काही ज्योतिषीसुद्धा होतात, तर काही जण रत्नशास्त्र, हस्तशास्त्राचे अभ्यासकसुद्धा असतात. ह्या लोकांना समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा खूप मिळते आणि कला ह्यांचा कल अध्यात्म, धार्मिक कार्य, ज्योतिष, गूढ विज्ञान याकडे जास्त असतो. संसारासोबतच भक्तिभावात हे अधिक रस घेतात. त्यांना ज्योतिषविद्याचे ज्ञान समजून घेण्यात खूपच आनंद असतो.